कोळी लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे त्यांचा मासेमारीचा। मासेमारीमध्ये कोळी लोक मासे पकडतात खोल समुद्रात जाऊन, आणि समुद्रात जाऊन मासे पकडल्यानंतर ते आपल्या बंदरावर घेऊन येतात। बंदरावर आणल्यानंतर ते लोक तिकडे होलसेल मार्केटिंग करतात। काही ज्या आपल्या आया बहिणी आहेत त्या ती मासली घेऊन बाजारामध्ये जातात, बाजारामध्ये जाऊन ते सेल करतात। माझं नाव राजेश कृष्णा खर्डे। मी वर्सोवा कोलीवाड्यात येतो। मी कोलियाव म्हणजे वेसावचा कोली। मी कोली कल्चर डान्स प्रोग्राम डान्स डायरेक्शन करतो आणि ऑर्केस्ट्रा पुरा अरेंज करून वेसावची पारू माझे बॅनरचं नाव आहे। प्रत्येक कोलीवाड्याला तेव्हा एक ग्रामदेवता असते। आता या वेसाव गावात एक गावदेवी म्हणजे ग्रामदेवता आमची हिंगला देवी। आम्ही समुद्रात जाऊ दे किंवा कार्यक्रमाला जाऊ दे, कल्चर कार्यक्रमाला जाऊ दे, हिंगला देवीला आपण प्रणाम केल्याशिवाय कुठे पुढे जात नाही, कारण आमच्या त्या देवी काम नव्हे। लोक बोलतात काय कोलीवाड्यात प्रगती झाली, पण प्रगती झाली पण पाहिजे अशी ना, म्हणजे जवरी पाहिजे प्रगती, तेवढी प्रगती नाही झाली। गुजरातपर्यंत गुजरात, मुंबई ते गुजरात, तर मुंबई ते मुरुड जंजिरा, तनशी बी आपल्याला तेवढा प्रवास करावा लागतो। त्यासाठी डिझेल खर्च करावा लागतो। डिझेल साधारण 1000 लिटर 2000 लिटर आपण डिझेल भरतो। तेव्हा ते मावरं येते, ते किती मेहनत आहे त्यामागे। एक 8-8 दिवसासाठी आपल्याला 2 ते 2.5 लाख रुपये खर्च करावे लागते। हे नुसतं मावरं दिसते, पैसा दिसते लोकांना, बरोबर नाही? पण त्या मेहनत तेवढी आहे। 8-10 दिवस ती आपली माणसं मेहनत करतात। 10-10 नोकर लोक आपण ठेवितो तेवढ्या गावाला। आपला खर्च केवढा आहे, 3-3 लाख 2.5 लाख खर्च आहे, तर तो निघाला पाहिजे। या मागे नाही निघेल, आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं। या कोलीवाड्यान वर्सोवा कोलीवाड्यान म्हणजे जास्ती प्राउन्स, जास्त करून कोलंबी, बोंबील त्याला म्हणतात बॉम्बे डक्स, आणि रावस, हलवा, पापलेट, सुरमई ह्या मोठ्या मोठ्या मच्छी या गावात मिळतात। शेवंडी मिळते, परत खेकडा भेटते। या गावात असे बरेच मच्छीचे प्रकार आहेत। वेसावा गावात वेसावा कोली शिव सर्वोदय सोसायटी याचं मोठं बर्फाचं प्लांट आहे। आज 135 टनाचं डेलीचं त्या बर्फाचं होतं। पहिला 15 दिवस लागायचे ना, पहिला पूर्वी 5 दिवसामध्ये बोट मासे भरून यायचे। जसे वर्ष घटत चालली, 8 दिवसात यायला लागलं, नंतर 12 दिवसात मावराचं मच्छीचं प्रमाण कमी होत गेलं, तसे दिवस वाढत चालले। आता 15-15, 17-17 दिवसात बोटी येतात। मासे दिवसेंदिवस कमी होण्याचे एक कारण मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे। त्याच्यानंतर जे ग्लोबल वॉर्मिंग आहे, त्याच्यानंतर अनेक जे विकास काम आता मुंबईमध्ये होणार आहेत त्याच्यासाठी अनेक ठिकाणी रिक्लेमेशन चालू आहे, अनधिकृतपणे भरणी चालू आहे। संपूर्ण मुंबईतील सर्व खाड्या आणि समुद्र हा आज प्रदूषित झालेला आहे आणि ह्या प्रदूषणामुळे आज आम्हाला मासेमारी
धंद्याला प्रामुख्याने जी मासे मिळायचे ते मिळण्यास थोडेसे अवघड झाले, पण आज डीप फिशिंग आपण खोल समुद्रात ट्रॉलर फिशिंगने धंदा करतोय. वर्सोवा हे मासेमारीचं महाराष्ट्रातलं दुसऱ्या नंबरचं बंदर बोललं जातं आणि आज भारतामधलं हे नावाजलेलं मासेमारी बंदर असताना देखील या ठिकाणी फिशिंग हार्बर नाही, म्हणजे मासेमारी बंदर नाही, हे आपलं दुर्दैव. आणि मग आम्ही डेव्हलपमेंट कशी होणार, आमचा विकास कसा होणार. आज मुंबईचं आपण चित्र बघितलं की मुंबईमध्ये टोलेजंग इमारती झालेल्या, रस्ता झालेला, मेट्रो झालेल्या, ट्रेन झालेल्या आणि पुढे अनेक योजना येणार आहेत. पण आपल्याला कोळी लोक आपू ज्या मनाशी इतर भागाचा विकास झाला त्या मनाशी आपला विकास सर्व झालेला नाही. आपला विकास होते पण तो हलू 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 म्हणजे एकदम पेस बोलतो किंवा गती ज्याला बोलतो ते एकदम स्लो आहे. आपल्या घरांचे ज्याच्यावर आपलं अस्तित्व आहे, पण अजून आपल्या घरांना अधिकृतपणाचा दर्जा अजून सरकारने दिलेला नाही. बरोबर. कोळी समाजाची परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती एकदम पूर्ण ढासळलेली आहे. तर कुठेतरी आपण वॉचमॅन म्हणून काम करतो, कुणाकडे कामाला जातो. आता घरच नाही आपल्याकडे राहिलं म्हणून आपण काय करतो, आमच्या घरावरचं एक खोली दुसरी काढतो आणि ते भाड्याने देतो. म्हणजे आमचा जो मेन इन्कम सोर्स होता तो संपला. रोजगारासाठी येणारं मुंबईमध्ये खूप निरनिराळ्या प्रांतातून लोक आलेले, ते आपले हेल्प पार्टी करतायत आणि ते हेल्प पार्टी ते आपल्याला पण सपोर्ट होतो तसा त्यांचा हेल्प. आमची छोटी मुलं आहेत 10वी 11वी शिकतात, त्यांना आम्ही या धंद्यापासून लांबच ठेवत चाललो. कारण आपलं त्याच्यात गुजरा होत नाही, तर मुलांचं काय नंतर होणार. शासनाने कधी नंतर आम्ही त्याला थोडं 11वी 12वी कसं पण शिक्षण जर पूर्ण होईल तर 10-12 हजार कसं कुठे पगार मिळेल, काय धंद्यावर शाश्वती राहिलेली नाही. शासनाने तुमची कोळी समाजाची दखल घेऊन की आता येणारी जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला फिशिंग ह्या संदर्भात म्हणजे नवीन मासेमारी कशी करू शकतो, की ती मासेमारी करून ती कुठे ती विक्री करू शकतो, असे जर उपाय करून जर गव्हर्नमेंट देत असेल तर उद्या ही पिढी कायम टिकून राहील असं मला वाटतं. मला असं वाटतं पाहिजे का तर सरकारने कानाला तरी मान्यता आपली जागेसाठी दिली पाहिजे, घरं बांधली दिली पाहिजे. मच्छीमार हा आत्महत्या करत नाही कारण का आत्महत्या त्याची दर दिवस असते. समुद्रात तो जातो तो तुफानाशी सामना करण्यासाठी, त्यामुळे तो डीट बसतो, भुके राहून मरेल परंतु तो आत्महत्या करणार नाही. आम्ही मुंबईचे भूमिपुत्र म्हणून हेरिटेज म्हणून आम्हाला मान द्यावा असं आम्ही मागत असताना आम्हाला म्हणजे विस्थापित झालेलो आहोत. आणि ह्या सगळ्या मुंबईच्या डेव्हलपमेंटमध्ये कोळी समाजच विस्थापित झालेला आहे. डोल डोलते वाऱ्याव बाई माझी डोल डोलते वाऱ्याव, डोल डोलते वाऱ्याव बाई माझी डोल डोलते वाऱ्याव. हो खंडोबाराया पडते मी पाया तुझे भेटीला हानी ना केला. हो खंडोबाराया पडतो मी पाया तुझे भेटीला हानी ना केला.